आज होता 75 हार्ड डे चॅलेंजचा डे 4. सकाळी अलार्म वाजण्याच्या 2 मिनिटं आधी जाग आली. मोबाईल ओपन केला, तोच अलार्म वाजला. रात्रीच मेमे बघितला होता संडेबद्दल. हॅपी संडे बट वेकिंग अप बिफोर 7 AM शुड बी इलिगल सिरियसली. मग मनात आलं संडे फन डे. मग आठवलं 75 हार्ड डे चॅलेंज, जे की मी स्वतःला केलंय. मग उठले आणि लगेच ब्रश करायला घेतलं. त्यानंतर लगेच 1 ग्लास गरम पाणी केलं आणि लगेच पेले. पाणी पिऊन झाल्यावर शूज घातले आणि 6 किलोमीटर रनिंग वॉकिंग करून असे दिवसाचे 10,000 स्टेप्स कंप्लीट केले. त्यानंतर थोडंसं स्ट्रेचिंग केलं. नंतर 100 जंपिंग जॅक्स केले. जंपिंग जॅक झाल्यानंतर थोडंसं हँड स्ट्रेचिंग केलं. नंतर क्रॉस टो टच केलं पूर्ण बॉडी. नंतर लेग रोटेशन केले. त्यानंतर 25 नेक रोटेशन्स केले. त्यानंतर 50 नेक रोटेशन केले. लगेच हँड रोटेशन्स केले, बॅकवर्ड आणि फॉरवर्ड डायरेक्शनने दोन्ही हाताचे. घरी आल्याबरोबरच आईने हातात झाडू दिला आणि म्हटली, जा शेळ्यांचा गोठा साफ कर. मग काय, घेतलं साफ करायला आणि 10 मिनिटातच सगळं क्लीन करून ठेवलं. एकदम चकाचक. त्यानंतर मग त्यांना चारा वगैरे टाकला. काही शेळ्यांना बांधलं. लगेच फ्रेश वगैरे होऊन नाश्ता घेतला करायला. नाश्त्यात आज घेतलं होतं 5 भिजवलेले बदाम. त्यासोबतच दूध घेतलं होतं गरम करून. पेटपूजा झाल्यावर लगेच अभ्यासाला बसले. आज घेतलं होतं मराठीचं मोरा वाळंबे बुक. त्याच्यातून मी समास हा टॉपिक पूर्ण केला आणि त्याच्यावरचे काही क्वेश्चन्स सॉल्व्ह केले. नंतर रयत अकॅडमीची 1 तास क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केली. मग लगेच दुपारचं जेवण करायला घेतलं. जेवणात आज घेतलं होतं दही, फ्लॉवरची भाजी, सोबतच सॅलडमध्ये होते टोमॅटो, काकडी, टोमॅटो आणि काकडीवर थोडंसं मीठ आणि मिरची टाकलं होतं आणि सोबत बाजरीची भाकरी. जेवण करून झाल्यावर मॅथचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले. आज मी मॅथमध्ये लसावी मसावी हा टॉपिक केला. त्यात मी लसावी आणि मसावी कसं काढायचं हे शिकले आणि सोबतच जर आपल्याला 1 नंबर आणि दुसरा नंबर दिला असेल आणि एचसीएफ किंवा एलसीएम याच्यातून 1 दिलं असेल तर दुसरं कसं फाइंड करायचं ते शिकले. रात्रीच्या जेवणात घेतलं होतं अंडा भुर्जी, बाजरीची भाकरी आणि लिंबू. आज संडे असल्यामुळे कंटाळा तर खूप येत होता, तरी पण स्वतःलाच चॅलेंज केले म्हणून मी 8,000 पाऊल कंप्लीट केले. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.